गेल्या चौथा दिवस आहे आज. आम्ही काही नातेवाईकांशी गेल्या 2 दिवसांपासून बोलतोय. सगळ्यांना आठवण होते ती दादांची होते, कारण त्यांचं म्हणणं आहे की शासन प्रशासन ढिम्म काम करते. आमचा दादा असता तर पहिल्या दिवशी ऑन ग्राउंड असताना आतापर्यंत सगळं रेस्क्यू ऑपरेशन संपलं असतं, आमच्या लोकांचे जीव वाचवले असते. दादा नाही म्हणून सगळा ढिसाळ कारभार या पिंपरी चिंचवडमध्ये चालू आहे असा आरोप नातेवाईकांनी केला. खरं तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अधिवेशन चालू होतं आणि अधिवेशनचा शेवटचाच 2-3 दिवस होते. अनेक महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मी ज्या दिवशी घटना घडली त्या पहाटेपासून संबंध प्रशासनाशी आणि यंत्रणेशी मुंबईच्या सुद्धा मी कनेक्टेड आहे. त्यांना मी आर्मी पाठवण्याचे सुद्धा मी आदेश दिलेले होते. NDRF, SDRF, अग्निशमन दल आणि महापालिकेची जी काही यंत्रणा आहे ती तात्काळ म्हणजे लगेच काम करण्यासाठी मी पाठवण्याचे आदेश दिलेले होते आणि त्या प्रकारे काम चाललंय असा फीडबॅक मला मिळत होता. बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ कॉल करून सुद्धा इथली माहिती घेतलेली आहे. सातत्याने मी ह्या सगळ्यांच्या संपर्कात होते, माहिती घेत होते. फक्त प्रत्यक्ष फील्डवर आले नव्हते. दादांची कमी वाटणं साहजिकच आहे, कारण ते दादाच होते. पण दादा जरी नसले तरी माझंही तेवढंच लक्ष इथे होतं. सतत मीडियासमोर न आल्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण मी कंटिन्युअस ह्या सगळ्या प्रक्रियेच्या फॉलोअपमध्ये होते, विचारत होते. मध्येच नातेवाईकांचं म्हणणं आहे की यंत्रणा कमी होती, पण पावसामुळे आणि तपास कार्यामध्ये अनेक गोष्टींची हे असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण होत होती. त्याच्यामुळे विलंब लागत होता. त्याच्याशिवाय असं काही फारसं घटना घडलेल्या नाहीत. पण आता त्यांची भावनात्मक अटॅचमेंट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट लवकर व्हावी ही प्रत्येकाची इच्छा.